5 लाख रुपये जालन्यातील एका युवकाने दोडक्याच्या शेतीमधून कमवले आहेत. जालन्यातील चितोडा येथील त्र्यंबक डिघे यांनी शेडनेट पद्धतीने दोडका लागवड करून त्याचं योग्य व्यवस्थापन केलं. सध्या या प्लॉटमधून त्यांना 150 ते 200 क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळणार आहे. या दोडक्याला बाजारामध्ये 35 ते 50 रुपये प्रति किलो असा दर मिळतो. महिना 1 लाख रुपये पगार कमवणारे नोकरदार आपण नेहमीच पाहतो, परंतु जालन्यातील एका सामान्य शेतकऱ्याने महिना 1 लाख रुपयांची कमाई शेडनेट शेतीच्या माध्यमातून करून दाखवली आहे. पाहुयात या प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा. माझं नाव त्र्यंबकेश्वर तुळशीराम डिघे, राहणार चितोडा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. माझा मोबाईल नंबर 9637066580. मी 1.5 महिन्यापूर्वी रजनीश ही व्हरायटी लावली. 4 वर्षापासून ही व्हरायटीची लागवड करतो. मला साधारण 20 गुंठ्यामध्ये 4 ते 5 लाख रुपये खर्च वजा जाता उत्पन्न अर्धा एकरमधून मिळते. याचं नियोजन बजबळकर साहेब टेक्नॉलॉजी त्यांनी ऑनलाईन शेड्यूल पाठवतात आणि आम्ही यूज करतात. 1.5 महिन्यापूर्वी याची लागवड केलेली आहे. साधारण 150 ते 200 क्विंटल माल काढतो आम्ही एक अर्धा एकरमध्ये, 3 ते 4. आता साधारण आम्हाला 30 ते 40 रुपये रेट मिळतात, परंतु यावर्षी सुरुवात 50 रुपयाने रेटनं झाली. पहिला तोडा चालू झाला आज फास्ट, 50 रुपयाने दिला पहिला तोडा. पारंपरिक शेतीला वाचा देण्यासाठी आम्ही एक उद्योग म्हणून शेडनेट हा पर्याय निवडला आणि एक उद्योग म्हणून करतोय. याच्यातून चांगले प्रॉफिट भेटते. तर एक्सपोर्ट करायचे आमची चालू आहे. आता बॉक्स पॅकिंग करून एक्सपोर्ट करण्याची तयारी चालू आहे. 2रा ते 3रा तोडा एक्सपोर्ट करणार आहे. सर्व शेतकऱ्यांना मी एकच सांगतो, जर माणसाची इच्छा असली तर माणूस करू शकतो. मनापासून माणसाची इच्छा लागते. शेती चांगल्या प्रकारे एक उद्योग म्हणून करा. 100% शेती परवडते. अर्ध्या एकरमधून 4 ते 5 लाख रुपये मिळू शकते. साधारण याला एक 3 ते 4 महिन्यामध्ये एक 70-80 हजार रुपये खर्च येतो 1 लाखाचा. मागील 4 वर्षांपासून त्र्यंबक डिघे हे शेडनेटमध्ये दोडक्याची लागवड करतात. 150 ते 200 क्विंटल दोडक्याचं उत्पादन त्यांना केवळ 5 महिन्यांमध्ये होतं. या दोडक्याला बाजारामध्ये 35 ते 50 रुपये प्रति किलो असा दर मिळतो. अनेकदा दोडक्याची विक्री शेतावरच केली जाते. निर्यातक्षम दोडक्याचं उत्पादन हे शेतकरी मागील अनेक वर्षांपासून घेत असून यंदा त्यांचा दोडका निर्यात करण्याचा देखील विचार आहे. शेतीला उद्योग म्हणून पाहिलं तर ती